नमस्कार. मी स्पर्धा परीक्षा मित्र प्राध्यापक योगेश वानखेडे, यशोज्ञान फाउंडेशन हिंगणघाट. आज दिनांक 4 जानेवारी 2026 एमपीएससी कंबाईन ग्रुप बी ची पूर्व परीक्षा झाली. या परीक्षेकरता महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. लाखो विद्यार्थ्यांनी आज ही परीक्षा दिलेली आहे. आपण नुकतंच पाहतोय की मागील 2-3 दिवसात या पीएसआयच्या एज वाढीसाठी, वयोमर्यादेत वाढ करावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात युवकांनी या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती केली की एका वर्षाने तरी वयोमर्यादा वाढवून द्यावी. परंतु आपण पाहतोय की एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे. एमपीएससी स्वायत्त संस्था असताना महाराष्ट्र शासन एकाएकी फोन करून एमपीएससी ला कुठल्याच नियमात बदल करण्यास बाधिल करू शकत नाही. त्यासाठी थोडाफार अवधी असतो, वेळ द्यावा लागतो. परंतु आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये या विद्यार्थ्यांच्या मागणीला कुठेच यश आलेलं नाही आणि आज ठरल्याप्रमाणे आज एमपीएससी ची पूर्व परीक्षा झाली. आता एमपीएससी ची पूर्व परीक्षा झाली. आज भरपूरशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडला. बऱ्याच जणांचे प्रश्न मला सुद्धा आले, कॉल आले की सर आजचा जो पेपर झाला याचा प्रीचा कट ऑफ कितीवर लागेल. बघा, सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्रांना हे सांगू इच्छितो की पेपर झालेला आहे. पेपर आपण दिलेला आहे. कोणी 100 पैकी 100 सोडले, कोणी 90 पैकी 90 सोडवले, 100 पैकी कोणी 95 सोडले, कोणी 80 सोडवले. आता कसं आहे, त्या धनुष्यातून बाण निघून गेलेला आहे, तो काही आपण परत आणू शकत नाही. माझं नेहमी एकच म्हणणं आहे की गेलं ते सोडा, समोरचं जे आहे त्याच्याकडे फोकस करा. आता एमपीएससी ची कंबाईनची ग्रुप सी ची एक्झाम ही येत्या 11 तारखेला होऊ घातलेली आहे. तरी सुद्धा आजच्या या पेपरचे विश्लेषण मी तुमच्या समोर करतोय की आजचा पेपर कसा राहिला, कितीपर्यंत कट ऑफ यायला पाहिजे, त्यानंतर किती विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे सोडवला. मी आज पूर्ण महाराष्ट्रात माझे विद्यार्थी त्या विद्यार्थ्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याकडून पेपरची काठिण्य पातळी समजून घेतली. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की 1 वर्षांनी वयोमर्यादा जर वाढली असती कदाचित, तर जवळपास 20 ते 25 हजार विद्यार्थी अजून वाढले असते. आणि ते 20 ते 25 हजार विद्यार्थी म्हणजेच ते जुनं खोड होतं, म्हणजे ज्यांचा वर्षानुवर्ष अभ्यास सुरू होता. आजचा जो पेपर पाहिला, आजचा हा पेपर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे हा एकदम थिअरॉटिकल पेपर होता. याला आपण कन्सेप्च्युअल पेपर म्हणू. हा फॅक्च्युअल पेपर नव्हता. त्याच्यामुळे मागच्या वेळेसचा जो पेपर होता, मागच्या वेळची पेपरची काठिण्य पातळी सोपी होती, यावेळची थोडीशी टफ आहे. मागच्या वेळेस जागा कमी होत्या, यावेळेस जागा जास्ती आहेत. मागच्या वेळेचा जो कट ऑफ होता, मागच्या वेळेचा कट ऑफ हा 62 वर गेला होता. 62 ऑल कॅटेगरी आपण जवळपास बघू 62, आणि महिलांचा गेला होता 58 वर. आता विचार हा पडला की यावर्षी काय होईल. बघा, मी तुम्हाला हे सांगतोय की जागा मागच्या वेळेसपेक्षा जास्ती आहेत, जागा जास्ती आहेत, पेपर मागच्या वेळेसपेक्षा कठीण आहेत. आता याच्यात होईल कसं, दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आपण पाहतोय की विद्यार्थ्यांचा कल एमपीएससी कडे भरपूर वाढतोय आणि लाखो विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, विद्यार्थी किती वाढले, लाखो जर विद्यार्थी वाढले असेल ही फक्त संख्या आहे, क्वांटिटी आहे, क्वालिटी नाही. क्वालिटी जी आहे तीच आहे अजूनपर्यंत. याच्यामध्ये हौसे, गौसे, नवसे 3 प्रकारचे लोक 90% आजही आहेत, मी तुम्हाला सांगतोय. आता उरले 10% याच्यातच खरी कॉम्पिटिशन असते. आता आपण 15च्या रेशोने जर विद्यार्थी काढायचे म्हटले तर आज जवळपास 10,000 विद्यार्थी आपण काढणार असा विचार करू. या 10,000 विद्यार्थ्यांमध्ये बसणाऱ्यांमध्ये वर्षभर अभ्यास करणारे विद्यार्थी हेच 10,000 मध्ये बसणार. मग याच्यात कळेल आजचा जो पेपर होता हा इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटी आणि जिओग्राफी हे जे 4 विषय आहेत, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटी आणि जिओग्राफी, हे 4 विषय तुमचे याच्यामध्ये पॉलिटी 50%, कन्सेप्च्युअल 50%, फॅक्च्युअल होतं. हे 4 विषय 50% कन्सेप्च्युअल, 50% फॅक्च्युअल. आणि हे 4 विषय असे आहेत मित्रांनो की हे रिडिंगनी तेवढं कव्हर करता येते आपल्याला. परंतु बघा लक्षात घ्या, हे 4 विषयामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना जवळपास ऍव्हरेज सारखे मार्क मिळतात. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगतोय की जे नुसते परीक्षेला गेले त्यांच्यासाठी नाही सांगतोय, जे वर्षभर अभ्यास करतात. या 4 विषयात जवळपास जास्तीत जास्त पोरांना हे ऍव्हरेज मार्क कमी जास्त 1-2 मार्काचा फरक पडतो. मग राहिली गोष्ट सायन्स, करंट आणि मॅथमॅटिक्स, हे 3 विषय लीड सब्जेक्ट असतात. सायन्स, यावेळेचं सायन्स अशा विद्यार्थ्यांसाठी टफ गेलं ज्यांनी ज्यांनी कन्सेप्च्युअलची तयारी केली. सायन्स जास्तीत जास्त प्रश्न फॅक्च्युअलचे होते, कन्सेप्च्युअल नव्हते.
त्यामुळे ज्यांनी कन्सेप्च्युअल प्लस फॅक्च्युअल दोन्ही अभ्यास केला त्यांना सायन्स यावेळेस चांगलं गेलं. त्यानंतर करंट जुनं पण विचारलं, यावेळेचं पण विचारलं, खूप काही एवढं टफ नव्हतं. करंटचा जो रेग्युलर अभ्यास करतो आहे, फक्त एका पुस्तकावर अवलंबून न राहता जो इतरही पुस्तक वाचतो आहे, जो स्वतःचं करंट स्वतः काढतो आहे, न्यूजपेपर मधून करंट काढतो आहे, जो करंटच्या टच मध्ये नेहमी राहतोय, त्याच्यामध्ये करंट आहे स्पर्धा परीक्षेचा, त्या विद्यार्थ्यासाठी करंट खूप चांगलं होतं आजचं. आणि तो जवळपास त्याचे 2 मार्क चुकले तर चुकेल, कोणाचं सिली मिस्टेक झालं याच्यात बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं. राहिली गोष्ट मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग. मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचे फक्त 3 प्रश्न असे होते जे फॉर्म्युला बेस होते आणि जे एक प्रश्न तो आला फॉर्म्युला बेस होता, जो बऱ्याच जण काढण्याच्या भानगडीत पडत नाही कारण की वेळ जातो. एक चांगली स्ट्रॅटेजी असते, काहीच गरज नाही स्किप करण्याची गरज त्याला. तर अशा प्रश्नामध्ये वेळ जात असतो आपला, त्यामुळे समोरचे प्रश्न शेवटचे प्रश्न सोपेवाले जे आहेत ते सोडून होत नाही. त्यामुळे मॅथमॅटिक्स रिझनिंग पण बऱ्यापैकी पोरांना चांगल्या प्रकारे कव्हर झालाय. म्हणजे एकंदरीत जर आपण जर सर्व विचार करतो म्हटलं तर आजचा पेपर खूप काही टफ म्हणता येणार नाही, परंतु 100 पैकी 100 ज्यांनी मारले, बरेच जण रिस्क घेतात. शेवटी माझं म्हणणं असं आहे की अभ्यास करणाऱ्याचा कधीच टोला लागत नाही. कारण शाहरुख खानची एक डायलॉग आहे, नसीब भी उसी का साथ देते जिसके हौसले बुलंद होते. आणि हौसले त्याचेच बुलंद असतात ज्याचा अभ्यासच राहत नाही. कारण त्याला माहिती असंही गेलो तसंही गेलो तर 100 पैकी 100 टोले मारून येतो, पण टोले मारणाऱ्याचा काही रिझल्ट येत नाही. तो पास होऊन जाईल, 50-40 मार्क भेटून जाईल. खरा अभ्यास हा शेवटच्या 10 मार्काचा असतो. 50 मार्क मोस्टली पोरांना भेटून जाईल. खरा जो अभ्यास आहे हा 10 मार्काचा आणि आजचा जो रिझल्ट आहे हा 50 ते 60च्या दरम्यानचा रिझल्ट आहे. मी तुम्हाला सांगतोय की मागच्या वर्षीचा रिझल्ट हा 62 होता. यावेळेस जागा 392 जागा पीएसआयच्या आहेत, त्यानंतर 264 जागा या एसटीआयच्या आहेत, सिलटेक्स इन्स्पेक्टर, आणि एएसओच्या 84 जागा आहेत. याच्यामध्ये पुन्हा एक गुड न्यूज जर आली, येणाऱ्या भविष्याच्या काही दिवसात 84 जागा ह्या एसआरच्या वाढणार आहेत, सब रजिस्ट्रारच्या. त्या जर जागा वाढल्या तर आपला कट ऑफ मी तुम्हाला सांगतो हा 53 to 55 या दरम्यान, 53 ते 55. ओके, हायस्ट मी तुम्हाला सांगतोय. आणि या जर जागा वाढल्या नाही तर आपला हा कट ऑफ 55 ते 58 या दरम्यान राहतील. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की 50 प्लस ज्यांना आजच मार्क आहेत त्यांनी सरळ सरळ मेन्सची तयारीला लागून जा. हे 1-2 मार्काचा विचार करू नका, तो ऑक्सिजनचा असतो. तो आलं तर आतमध्ये, नाही तर गेलं तर बाहेर, त्याने काही फरक पडत नाही. अभ्यास कोणताच वाया जात नाही मित्रांनो. त्याच्यामुळे 50 प्लस ज्याला आहेत ऑल कॅटेगरी त्यांनी मेन्सच्या तयारीला लागून जा. आणि त्याच्या आधी आता आजच्या पेपरचं विश्लेषण बस एवढ्यापर्यंत थांबून द्या. तुम्ही सुद्धा कोणाशी डिस्कस करू नका, कारण की येणारी ग्रुप सी आहेत आपली 11 तारखेला. येणाऱ्या टार्गेटकडे फोकस ठेवा. आजच्या पेपरचं कट ऑफ मी तुम्हाला तेच सांगतोय. आणि येणाऱ्या 11 तारखेला पुन्हा जो पेपर होईल त्या पेपर बद्दल सुद्धा आपण बोलू. त्यानंतर आपण मेन्सची स्ट्रॅटेजी कशा प्रकारे करायची मी तुम्हाला सांगेन. तर सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या 11 तारखेला होणाऱ्या या परीक्षेच्या सर्वांना शुभेच्छा. अजून एक आनंदाची बातमी सांगतोय की लगेचच या जानेवारीच्या एंडिंग मध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये पुन्हा नवीन ऍड येते 2026 ची, आणि त्यात पीएसआयची पण जागा राहणार आहे. आणि त्याच्यात एक शक्यता अशी आहे की आतापर्यंत हा कट ऑफ पीएसआय एसटी एएसओचा एकत्र लागत आहेत, याच्यानंतर पीएसआयचा कट ऑफ वेगळा लागेल. पीएसआयची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा, आणि जवळपास शासन एमपीएससी शी चर्चा झाली आहे शासनाशी, आणि त्यातून एक चांगला तोडगा निघतो आहे की येणाऱ्या जाहिरातीत जवळपास 2 वर्षाची मुदतवाढ हे महाराष्ट्र शासन एमपीएससी सोबत चर्चा करून देणार आहे. महाराष्ट्र शासनाने यावेळेस पण चर्चा केली, पण एमपीएससी हे स्वायत्त बॉडी असल्यामुळे त्यांना जो वेळ कमी होता, सर्व व्यवस्था झाली होती, सेंटर बुक झाले, सर्व झालं होतं, त्यामुळे त्यांना यावेळेस काही करता आलं नाही. परंतु येणाऱ्या भरतीमध्ये सर्वांना सांगतोय की 2 वर्ष तुमची एज लिमिट वाढेल, कमीत कमी 2 वर्षाची. त्याच्यामुळे ज्यांना यावेळेस परीक्षा देता आली नाही त्यांनी निराश होऊ नका, हताश होऊ नका. प्लॅन बी आपला तयार असतोच. येणाऱ्या परीक्षेला फोकस करा, येणाऱ्या 11 तारखेच्या पेपरला फोकस करा. सर्वांना येणाऱ्या 11 तारखेच्या होऊ घातलेल्या एमपीएससी कंबाईन ग्रुप सी च्या परीक्षेसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट, डू युअर बेस्ट. धन्यवाद.